तर एक महत्त्वाची बातमी, शरद पवार गट ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेऊन शरद पवार गट आता कायदेशीर सल्ला घेणार आहे आणि थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी ईव्हीएमच्या विरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांची यासाठी वेळही घेण्यात येईल। सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती आहे। ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाई देण्याची विरोधी पक्षाकडून तयारी झालेली आहे। कोर्टाने ईव्हीएम विरोधात याचिका फेटाळल्यामुळे आता कायदेशीर अभ्यास करून कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। नितीन, काय अधिकची माहिती? शरद पवार गट जे आहे ते आता ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक झालेला आहे, थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करत आहे। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार गट ईव्हीएम विरोधात आक्रमक असल्याचं आपण पाहतोय। सर्वात प्रथम त्यांचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी पूर्ण मतमोजणीसाठी 5% ईव्हीएम व्हीव्हीपॅट मोजणीसाठी अर्ज केलेला आहे। त्यासाठी 12.5 लाख रुपये देखील त्यांनी आयोगाकडे भरलेले आहेत आणि त्यांनी नंतर आता त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेतलेली आहे। सुप्रीम कोर्टात आधीच्या याचिका ईव्हीएम विरोधातल्या फेटाळलेल्या आहेत, त्यामुळे ही याचिका फेटाळली जाऊ नये, काय मुद्दे असावेत, काय कायदेशीर बाबी असावेत, यासाठी अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे। त्यांचा सल्ला घेतल्यानंतर पूर्ण कायदेशीर बाबींची पूर्तता करून ईव्हीएमच्या विरोधात नव्याने याचिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची दाखल करणार आहे। आणि आपण पाहतोय मार्केटवाडी जे माळशिरस मतदारसंघातील गाव आहे त्या ठिकाणी देखील ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन रस्त्यावरचं किंवा लोकशाही पद्धतीने सुरू आहे आणि त्याचबरोबर आता कोर्टात देखील जाण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची आहे। बिलकुल, धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।